क्वेश्चन नंबर 1. रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स दुसरा दिला आहे. व्हॉट इज रेजिस्टन्स वेन दे आर इन सिरीज. सिरीजमध्ये काय होतं, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज R1 प्लस R2 ना, म्हणजे दोघांची ॲडिशन आहे. म्हणजे 8 प्लस ऑर मायनस 0.4 प्लस 8 प्लस ऑर मायनस 0.6. ऑल राईट. हे काय होतं, हे बेस व्हॅल्यू झाली 16 आणि ही व्हॅल्यू झाली 1. सिंपल. 1.0 ओहम. दुसरा, बॉडी ट्रॅव्हल्स युनिफॉर्मली डिस्टन्स दिस मच इन दिस मच टाइम. द व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी विद इन एरर लिमिट्स. व्हेलॉसिटी काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम ना. ओके. आता जेव्हा डिव्हिजनमध्ये काय होत असतं, ॲडिशनमध्ये ॲब्सोल्यूट एरर ॲड झाले ना, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये, आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये काय होतं, रिलेटिव्ह एरर ॲड होतात. म्हणजे डेल्टा व्ही बाय व्ही इज इक्वल टू डेल्टा डी बाय डी प्लस डेल्टा टी बाय टी. ओके. व्हॉट इज डेल्टा डी बाय डी. डेल्टा डी डिस्टन्स किती आहे, 0.2 बाय 1.3 प्लस 0.3 बाय 4. ओके. ओके. आणि ही व्ही काय, बेस व्हॅल्यू आहे. बेस व्हॅल्यू किती आहे, डिस्टन्स किती आहे, 1.3 आणि 4 ना, ही झाली बेस व्हॅल्यू. म्हणजे इथे तुम्ही डेल्टा व्ही बाय व्ही हे 1.3 आणि 4 वरती गेला. कळत आहे. आता हे मला सॉल्व्ह करायचं आहे. यातलं हे झालं 0.8 आणि हे 39, 3.9 किंवा 0.39. 0.39 प्लस 0.8 हे काय झालं 1.1 काहीतरी होईल. आणि खाली हे 1.3 इंटू 1 इंटू 4 होईल. म्हणजे 1.3 आणि 1.3 कट झाला. आणि डेल्टा व्ही काय झाला 1.19 अपॉन 16. असं काहीतरी व्हॅल्यू येते याची. याची व्हॅल्यू किती येते, 0.0 128 128 0.074 असं काहीतरी आन्सर हे याचं डिव्हिजन येतं. बरं. आणि ही बेस व्हॅल्यू किती झाली, 4 त्रिक 12 आणि हे 125.3 काहीतरी. मग व्ही एरर लिमिट्स काय झाले, व्हीचे प्लस ऑर मायनस 0.3125 वॉटेवर प्लस ऑर मायनस 0.074. असा आन्सर तो कुठे मॅच होतच नाहीये. ओके. तर ओके, मी हे चेक केलं, हे आन्सर बरोबर आहे तुमचं. असं ज्यांचं आन्सर आलेलं आहे ह्यांचं बरोबर आहे. ह्या चारही ऑप्शन चुकीचे आहेत. बेसिकली काय पाहिजे, ऍक्च्युली या क्वेश्चनचा जर व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे ना, या क्वेश्चनमध्येच जरा घोटाळा होता. व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे, ती व्हीची व्हॅल्यू पाहिजे, सॉरी डिस्टन्सची व्हॅल्यू पाहिजे 13.8. हे किती आहे, 13च्या ऐवजी एक डेसिमलचा हे झाला आहे, एरर आहे तो. 13.8 जर असेल तर हे तसं त्या एरर लिमिटच्या व्हॅल्यूमध्ये येतं. कळतंय. हां. तर सध्या या गिव्हन प्रॉब्लेमसाठी असं तुमचा आन्सर येतंय का, एकदा चेक करा, टू चेक युअर अंडरस्टँडिंग. ठीक आहे. ॲज फार एज दिस टेस्ट इज कन्सर्न, मी याचे मार्क बोनसमध्ये टाकतो. आय विल ॲड बोनस मार्क्स टू दिस क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. लेट्स गो टू 3 काय म्हणतो, एक मिनिट. क्वेश्चन नंबर 3 कुठे गेला. ओके. अ बॉडी ट्रॅव्हल्स विथ, अरे कुठे गेला 3. अ बॉडी ट्रॅव्हल्स युनिफॉर्मली अ डिस्टन्स ऑफ 13.2 in this much. Okay, percentage error. Okay. अगेन सेम इश्यू आहे. ह्याच्यामध्ये काय, बेसिकली हाच वरचाच डेटा आहे ना, सेकंड मलाच डेटा आहे ना. ओके. या डेटामध्ये पर्सेंटेज एरर कसं काढता येईल, डेल्टा व्ही बाय व्ही इंटू 100 ना, पर्सेंटेज एरर इन व्हेलॉसिटी. कळतंय का. आणि डेल्टा व्ही बाय व्ही किती आहे, हे ना अख्खं ऑल दिस ना, म्हणजे 1.19 अपॉन 1.3 इंटू 4 1.3 इंटू 4 ऑल राईट इंटू 100. ओके. हे तुम्हाला हा घोटाळा सॉल्व्ह करावा लागेल, दिस मच पर्सेंटेज. हा. आता हे पर्सेंटेज एरर पण 8.95 असं याचा आन्सर यायला पाहिजे होतं, पण तसं येणार नाहीये, कारण तेच म्हणलं मी, ह्याच्या या डेटामध्येच घोटाळा झालाय ना, 1. हे डिस्टन्सच्या डेटामध्येच घोटाळा आहे. ठीक आहे. ओके. त्यामुळे ह्याचा पण आन्सर मॅच होणार नाहीये. मी तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चनचे बोनस मार्क ऍड करतो. तुम्ही फक्त तुमचं हे तुम्ही असंच विचार करत होते का, एकदा चेक करा. तुमचं अंडरस्टँडिंग फक्त कन्फर्म करा, बरोबर आहे का. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 4 नाव. 4 काय म्हणतो, रेडियस ऑफ स्फिअर इज दिस, द पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम.
ओके, काय असतं व्हॉल्यूम इज 4/3 पाय आर क्यूब, म्हणजे पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम किती असतं 3 टाइम्स डेल्टा आर बाय आर. ऑल राईट, हा 3 टाइम्स व्हॉट इज डेल्टा आर 0.1 अपॉन 5.3. ओके, तर तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. कसं करताय हे? हा, हे सॉल्व्ह करायची गरजच नाहीये. इंटू 100, ठीक आहे, हे एवढं पर्सेंट असंच डायरेक्ट आन्सर मॅच होत आहे. ऑल राईट, गो टू फिफ्थ काय म्हणतोय प्रॉब्लेम. पोटेन्शियल डिफरन्स आहे असं दिलेलं आहे, करंट दिलेला आहे, रेझिस्टन्स काढा. तुम्हाला काय माहितीये आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. बेस व्हॅल्यू काय आहे, व्ही ची 8 आहे आणि आय ची 2 आहे, म्हणजे 4 ओहम तरी बेस व्हॅल्यू आली. अच्छा, आणि व्हॉट अबाउट पुढचा कॉम्पोनंट, एरर कॉम्पोनंट जो पर्सेंटेज एरर मध्ये ना, म्हणजे मला तिने डेल्टा आर बाय आर विचारलेला आहे. हा पुढचा पर्सेंटेज एरर, म्हणजे बेसिकली पर्सेंटेज एररची काय होते, ऍडिशन होत असते ना, किंवा रिलेटिव्ह एररची ऍडिशन होत असते ना डिव्हिजन मध्ये. डेल्टा व्ही बाय व्ही प्लस डेल्टा आय बाय आय, हे किती आहे 0.5/8 प्लस 0.2/2, हे काय झालं 1.3/8, 0.16. ओके, हा झाला रिलेटिव्ह एरर. ह्याला तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 16%, म्हणजे काय झालं आन्सर. आर मध्ये एरर किती आहे 4 ± 16% विथ द आन्सर. एनिवे 16.25 केलं हे नाही, आपण पुढे जर हे अजून मॅथमॅटिक्स केलं तर येईल 16.25, म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे. ओके, गो टू 6th. अ फिजिकल क्वांटिटी इज रिप्रेझेंटेड बाय x इज इक्वल टू m रेस टू अल्फा, l रेस टू b आणि t रेस टू c इफ पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ MLT ओके ओके, तर हा क्वेश्चनचा रिफ्रेम करायला चुकलेला आहे. अरे बापरे, फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंटेड बाय दिस. बर, हा काय असायला पाहिजे तुम्हाला सांगतो. इफ कसं असायला पाहिजे, इफ पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ m चा पर्सेंटेज एरर किती आहे, इफ इट इज α%, असं आहे. आणि एल चा किती आहे, एल मध्ये जर एरर β% एवढा आहे आणि टी चा मधला पर्सेंटेज एरर आहे γ%, असं जर असेल तर क्वेश्चन काय पाहिजे, तर एक्स मध्ये पर्सेंटेज एरर किती असायला पाहिजे. देन द पर्सेंटेज एरर इन एक्स इज, म्हणजे डेल्टा एक्स बाय एक्स किती असायला पाहिजे, दॅट शुड बी द क्वेश्चन. ओके, असं क्वेश्चन त्यांनी हा अर्धाच क्वेश्चन केलेला आहे. मी जे तुम्हाला बोनस ऍड करतो, देर यू गो, यू गेट 3 बोनस मला ऍड करावे लागतील या केसमध्ये. ठीक आहे, क्वेश्चन. ओके, तर काय कसं करता येईल मला सांगा, हे कसं लिहिता येईल तुम्हाला. आय कॅन राईट डेल्टा एक्स बाय एक्स इज इक्वल टू अल्फा टाइम्स डेल्टा एम बाय एम प्लस आता आणि हे बी टाइम्स डेल्टा एल बाय एल, सी टाइम्स डेल्टा टी बाय टी ना. डेल्टा एम बाय एल किती आहे, अल्फा आहे ना, म्हणजे हे अल्फा अल्फा झालं आणि बी आणि हे काय झालं, बी आणि एल, दिस बिकम्स बी बीटा प्लस सी गामा. असा आन्सर यायला पाहिजे, कळतंय का. ठीक आहे, तुम्हाला असा आन्सर येतं, हे यायला पाहिजे, हे कळतं तुम्हाला. ओके, तर या ऑप्शन मध्ये या क्वेश्चनच्या स्टेटमेंटमध्ये तो गडबड आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ 7व्याला. सेव्हन्थ काय म्हणतो. ओके, एक मिनिट. 7th क्वेश्चन सेज अ क्यूब हॅज साइड लेंथ दिस मच, इट्स व्हॉल्यूम ऑफ टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. मला सांगा क्यूबचं व्हॉल्यूम काय असतं, ए क्यूब ना. व्हॉल्यूम क्यूबचं म्हणजे 1.2 × 10⁻² चा क्यूब. येस ऑर नो. अच्छा, आता हे अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स 1.2 चा क्यूब काय येतो, तो येतो 1.728. ह्याचा क्यूब तुम्हाला करता येईल इंटू 10⁻⁻6 असं लिहिता येईल. आता सिग्निफिकंट फिगर्स मला करेक्ट ठेवायचे आहेत. मला सांगा ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 2 आहेत. म्हणजे जेव्हा मी 1.2 इंटू 1.2 करतो तेव्हा लिस्ट सिग्निफिकंट फिगर 2च आहेत ना, म्हणजे आन्सर मध्ये तुम्हाला 2च सिग्निफिकंट फिगर पाहिजेत. मग तुम्हाला फक्त एवढंच पाहिजे, ह्याचा तुम्हाला एवढं कट करायचंय. हे कट डायरेक्ट करून टाका, कारण हा 5 पेक्षा छोटा अमाऊंट आहे. दिस इज आन्सर इज 1.7 × 10⁻⁻6 मीटर क्यूब शुड बी द आन्सर. इज इट क्लिअर टू यू. पुढे काय म्हणलंय, इफ हा हे 8th प्रॉब्लेम, इफ एक्स इज इक्वल टू ए बाय बी
आणि हा त्यातला ऍब्सोल्यूट एरर आहे, तर काय मॅक्सिमम पर्सेंटेज एरर सिम्पल ना, डेल्टा एक्स बाय एक्स इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी, प्लस और मायनस इथं यायला पाहिजे होतं. ठीक आहे, दिस इज आन्सर. लक्षात घ्या, डिव्हिजन मध्ये काय होतं, रिलेटिव्ह एरर ऍड होतात. मल्टिप्लिकेशन मध्ये पण काय होतं, रिलेटिव्ह एरर ऍड होतात. इथं ऍडिशन असते तर काय होतं, ऍब्सोल्यूट एरर ऍड होतात. सबट्रॅक्शन मध्ये आणि ऍडिशन मध्ये ऍब्सोल्यूट एरर ऍड होतात. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये रिलेटिव्ह एरर ऍड होतात. 9th, एक्सटर्नल इंटरनल डायमीटर. ओके ओके, हे सगळं आहे. थिकनेस किती आहे मला सांगा. एक्सटर्नल आणि इंटरनल डायमीटर हे किती आहे मला. थिकनेस हे झालं आउटर डायमीटर ना, हा डी आउटर, आणि हा काय झाला डी इनर. तर तुम्ही जर आउटर डायमीटर मायनस इनर डायमीटर केला तर तुम्हाला थिकनेस मिळेल का, नाही मिळणार. तुम्ही यातनं जर हे मायनस केलं तर तुम्हाला हे आणि हे मिळेल ना, तुम्हाला नुसतं थिकनेस मिळणार नाही. तुम्हाला थिकनेस आणि थिकनेस तुम्हाला 2 टाइम्स थिकनेस मिळेल. मला थिकनेसच पाहिजे, म्हणजे टी इज इक्वल टू डी आउटर मायनस डी इनर बाय 2. कळत आहे. अच्छा, व्हॉट इज डी आउटर, या दोघांचं सबट्रॅक्शन करा ना सरळ. हे काय येतं 0.34 प्लस ऑर मायनस 0.02 येईल ना, अपॉन 2, म्हणजे काय आलं हे 0.17 प्लस ऑर मायनस 0.01. अरे कळतंय का, दिस सिम्पल कॅल्क्युलेशन. बरेच जण हे 2 ला मिस करतात, ह्याचं सबट्रॅक्शन केलं की थिकनेस डायरेक्ट लिहून टाकतात. तसं करू नका, दॅट विल बी मिस्टेक. 10th, हा तुम्हाला परत 10th मध्ये पण रेजिस्टन्स सिरीज मध्ये काढायचं आहे. हा, हे तुम्हाला कळता येईल. सिमिलर प्रॉब्लेम आहे. 11, एरर इन मेजरमेंट ऑफ रेडियस इज 1%. एरर कॅल्क्युलेटेड इन व्हॉल्यूम. मला सांगा 3% असेल ना व्हॉल्यूम. आपण बघितलंय 4/3 पाय आर क्यूब, म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब ना, म्हणजे डेल्टा व्ही बाय व्ही इज इक्वल टू 3 टाइम्स डेल्टा आर बाय आर. हा 1% आहे म्हटल्यानंतर हा काय झाला टोटल 3%. कळत आहे. 12, मेजर द 2 क्वांटिटीज अलॉंग द प्रिसिजन. ओके, सगळे व्हॅल्यू ऑफ ए बी विल बी. हा, काय करता येईल, प्रोडक्ट आहे ना ए बी. ओके, सगळ्यात पहिला बेस फिगर काढा एबीची. काय 2.5 इंटू 0.1 म्हणजे 0.25 ना, ही झाली बेस फिगर. ओके, एबीची. आता मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं, रिलेटिव्ह एरर ऍड होतात. म्हणजे आय कॅन राईट डेल्टा ए बाय ए इज इक्वल टू, वेल आय कॅन से समजा ए बीचा प्रोडक्ट समजा सी असेल, आय कॅन से डेल्टा सी बाय सी इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. ओके, व्हॉट इज डेल्टा ए बाय ए, 0.5 बाय 2, 0.5 प्लस वेल याच्यात 0 एरर आहे, 0 बाय 0.1. हे उडूनच गेलं, म्हणजे काय झालं, हे 1/5 झालं. 1/5 म्हणजे डेल्टा बी अपॉन बी. बी ची बेस वेल काय झालं सॉरी, हे एक मिनिट. डेल्टा सी बाय सी, सी ची बेस व्हॅल्यू किती आहे 0.25 इज इक्वल टू, हे काय झालं 1/5 झालं ना, कळतंय. मग हे काय झालं 0.25 इथं गेला बेसिकली. दिस बिकम्स, डेल्टा सी ची व्हॅल्यू किती आली 0.25 बाय 5 मेक्स इट 0.05. म्हणजे 0.05 हा झाला त्यातला एरर. म्हणजे फायनल व्हॅल्यू किती आहे, सी चे लिमिट्स काय येणार, इथं जागा नाहीये, इथं लिहितो सी चे लिमिट्स काय आहे 0.25 प्लस ऑर मायनस 0.05 शुड बी द आन्सर. कळतंय. अच्छा, याच्यामध्ये आन्सर त्यांनी 0.08 दिलेलं आहे, ते मी करेक्ट करतो. हे आन्सर करेक्ट आहे. तर सी ऑप्शन ज्यांचा त्यांनी मार्क केलेला आहे हे त्यांचं बरोबर आहे. अरे तुम्ही ऑप्शन सी जेव्हा बघितला तेव्हा तुम्हाला तुम्ही क्वेश्चन विचारत का नाही आहात. एनिवे दिस शुड बी करेक्ट आन्सर. म्हणायचं ना सर माझा आन्सर बरोबर आहे असं आलेलं आहे, ह्याचं चुकीचं आन्सर दिसतंय. यू स्पीक अप. फाईन, हे मी आन्सर करेक्ट करतो. पुढे बघूयात काय होतं. 11th. ओके, तो 12वा क्वेश्चन होता. 13 बघा, फिजिकल क्वांटिटी ए इज रेटेड लाईक दिस वगैरे वगैरे वगैरे. व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन क्वांटिटी ए. काय असणार आहे, डेल्टा ए बाय ए इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा अल्फा बाय अल्फा प्लस 3 टाइम्स डेल्टा बी बाय बी प्लस डेल्टा सी बाय सी
प्लस डिव्हिजन असेल तरी एरर ऍड होत असतो कधी पण, ठीक आहे. प्लस हाफ टाइम्स डेल्टा डी बाय डी. ओके, 2 इंटू अल्फा मधला किती एरर आहे, 1% आहे. ह्याच्यामध्ये किती आहे, 3 आहे. ह्याच्यामध्ये सी मध्ये आहे 2 आणि ह्याच्या डी मध्ये आहे 2. ओके, दिस बिकम्स 1. हा झाला 9 प्लस 4 14. दिस बिकम्स 14% एरर. 14 काय म्हणतोय, ओके, तो म्हणतोय वायर हॅज मास दिस मच, रेडियस दिस मच, लेंथ दिस मच, मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. मला सांगा व्हॉट इज डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉट इज व्हॉल्यूम, मास अपॉन एका सिलेंड्रिकल व्हॉल्यूम आहे ना, वायर सिलेंड्रिकल असते ना. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर ए असेल आणि लेंथ त्यांनी एल दिलेली आहे तर व्हॉल्यूम किती असतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पाय आर स्क्वेअर इंटू एल ना, पाय आर स्क्वेअर एल. क्लिअर, पाय आर स्क्वेअर एल. येस और नो. ओके, आता त्यातलं पाय तरी कॉन्स्टंट आहे. मला काय लिहिता येईल, डेल्टा रो बाय रो इज इक्वल टू डेल्टा एम बाय एम प्लस 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर प्लस डेल्टा एल बाय एल. व्हॉट इज डेल्टा एम बाय एम, 0.003 बाय 0.3. तुम्हाला रिलेटिव्ह एरर मध्ये तुम्हाला युनिटची काळजी घ्यायची गरज नाहीये. ग्रामचं कन्व्हर्ट करत बसू नका, ग्राम, सेंटीमीटर, MM. रिलेटिव्ह एरर मध्ये काही प्रॉब्लेम नाही, तो रिलेटिव्ह असतो ना करंट. प्लस 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर, रेडियस काय दिलेली आहे 0.05 बाय 0.5 प्लस 0. ओके, 2 टाइम्स होतं ना ते, आणि लेंथ 0.06 अपॉन 6. तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय. हे काय येणार, तुम्हाला विचारलं तरी पर्सेंटेज एरर ना, आता 100 तर मल्टिप्लाय करून टाका ना, तुम्हाला सिंपल जाईल. 100 मल्टिप्लाय केलं की काय होईल बघा, हे तर 0.3 बाय 0.3 येईल, कट होऊन जाईल. हे काय होईल, 100 मल्टिप्लाय केलं की काय होईल, हे 5 होईल. 5 इंटू 2 10 होईल. 10 बाय 0.5 म्हणजे 100 बाय 5 म्हणजे 20 प्लस हे 1 येईल म्हणजे 21. अरे घोटाळा, हा 0.005 आहे, ठीक आहे. अच्छा, मग 100 मल्टिप्लाय केल्यानंतर काय झालं असतं, हे झालं तरी 1 आणि तर 100 मल्टिप्लाय केलं म्हणजे झालं 0.5 बाय 0.5 म्हणजे हे पण झालं 1 म्हणजे 2 आणि इथं पण 100 मल्टिप्लाय केलं 6 बाय 6 झालं 1 म्हणजे आन्सर आलं 4%, 4%. लक्षात घ्या, कॅल्क्युलेशन आपल्याला सिंपल करायचं ना. तुम्ही हे सगळं सॉल्व्ह करून तुम्ही 100 मल्टिप्लाय केलं असतं तर अगोदर 100 मल्टिप्लाय अगोदरच करून टाका ना, हे सगळं सॉल्व्ह करणं सिंपल जाईल. कळतंय. दिस इज 14th. गो टू 15th. 15 काय म्हणतोय, लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँग्युलर शीट्स आर दिस मच, एरिया ऑफ शीट इन अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर आणि एरर. बघा, सगळ्यात पहिल्यांदा एरियाचे बेस फिगर तरी काढा. लेंथ इंटू ब्रेथ ना, लेंथ किती आहे 16.2 इंटू ब्रेथ किती आहे 10.1, सगळं सेंटीमीटर मध्ये आहे, एकदा चेक करा. ओके, ह्याचा प्रोडक्ट काय येतो 163.62. कॅल्क्युलेशन तुम्ही करा ते. हा, असं येतो ह्याचा प्रोडक्ट. बेस फिगर अशी यायला पाहिजे, अशी येते. आता व्हॉट अबाउट सिग्निफिकंट फिगर्स, ह्याच्या दोघांमधलं लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, 3 आहेत. मग इथं पण मला 3च ठेवायच्यात, म्हणजे मला बेसिकली हे अख्खं काढायचंय. सो दिस इज एज गुड एज 163. आता हे 6 मोठं आहे ना 5 पेक्षा, त्यामुळे हे 163चं काय होणार 164 होणार. 164 हा काय झाला बेस फिगर आहे ही. कळतंय, दॅट इज वन थिंग. आता आपल्याला फाइंड करायचं आहे एरर. एरर मध्ये काय करायचं तुम्हाला, प्रोडक्ट मध्ये काय होतो एरर, तर रिलेटिव्ह एरर ऍड होतो ना, म्हणजे डेल्टा ए बाय ए इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल प्लस डेल्टा बी बाय बी. ओके, व्हॉट इज डेल्टा ए काढायचा आहे. डेल्टा ए आणि ए किती आहे 164 आहे. व्हॉट इज डेल्टा एल, व्हॉट इज डेल्टा एल दिलाय का. ओके, आता लेंथ 16.2 सेंटीमीटर दिली, त्याने डेल्टा एल डायरेक्ट दिलेला नाहीये लेंथ. ओके, त्याचे एरर डायरेक्ट दिलेले नाहीये. पण मला सांगा, असा इन्स्ट्रुमेंट जे इथपर्यंत मोजू शकतं ते एरर किती पण करू शकतं, 0.1 एरर करू शकतो ना. हा कळतंय, म्हणजे लेंथ मधला एरर किती, ह्याच्यातला एरर 0.1 आणि यातला पण एरर किती आहे 0.1. कळतंय. एखादं हे तुम्ही असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील, त्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करत नाही. तुम्हाला हे माहित नसेल 0.1 कुठून आलं तर मला सांगा, आय विल एक्सप्लेन सेपरेटली. बरं, हे काय आलं 0.1 बाय लेंथ 16.2
प्लस 0.1 अपॉन हे 10.1. अच्छा, आता हे सॉल्व्ह कसं करता येईल? हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल? हे 1.01 प्लस 1.62 अपॉन हा प्रोडक्ट ना, 16.2 इंटू 10.1. ओके, आता हा प्रोडक्ट आणि हे कॅन्सलच होणार, म्हणजे डेल्टा ए किती येणार? कारण हा प्रोडक्ट करून आपण हे आणलं होतं ना. डेल्टा ए किती येणार? हे येणार 362.3663 असं येईल ना हे. ओके, म्हणजे तुमचा फायनल एरिया काय झाला? 164 प्लस ऑर मायनस 2.63. अच्छा, आता बघा या प्रोडक्ट करतानाच एक काय काळजी घ्यायला पाहिजे होती. बघा हा प्रोडक्ट केला ना, हा प्रोडक्टचा ही बेस व्हॅल्यू बरोबर आली, पण ह्या दोघांमधला लिस्ट सिग्निफिकंट फिगर किती आहे? एकच आहे. मग इथं पण मला एकच ठेवावं लागेल, म्हणजे इथं काय आलं? हे आन्सर 1.01 च्या ऐवजी 1च लिहायला पाहिजे होतं. ओके, आणि प्लस आता या प्रोडक्टमध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर एकच आहे ना, ह्याच्यात एकच सिग्निफिकंट फिगर आहे, त्यामुळे ह्याच्यात पण एकच ठेवायला पाहिजे होती. म्हणजे काय झालं असतं? 2 झालं असतं. हे काय झालं असतं? 1.6 तुम्हाला हे काढावं लागलं असतं ना, आणि 6 5 पेक्षा मोठं आहे, म्हणजे हे राऊंड अप होऊन 2 होतं. 2 आणि 1 3 होतं. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर काय राहील? 164 प्लस ऑर मायनस 3. कळतंय? दिस शुड बी द आन्सर. पुढे हे पण कसं करतो? 16 क्वेश्चन कसं करणार? टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशन डिपेंड्स ऑन, बघा टाइम पिरियड डिपेंड्स ऑन से सरफेस टेन्शन रेस टू ए आणि व्हॉट इज दॅट रेडियस रेस टू बी आणि डेन्सिटी पी म्हणलं त्यांनी, डेन्सिटीला डेन्सिटी रेस टू सी असं जर म्हणलं तर त्यांनी काय म्हणलंय? तर त्यांनी व्हॅल्यू काढा, रिलेशन काढा हे. ओके, मला सांगा सरफेस टेन्शनचं काय डायमेन्शन आहे? सरफेस टेन्शन असतो फोर्स अपॉन लेंथ. फोर्स असतं MLT-2 आणि लेंथ आहे, म्हणजे हे बेसिकली काय झालं? MT-2 झालं. LL कट झाला वरती खाली. हा S रेडियस तरी L आहे आणि डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे मास अपॉन व्हॉल्यूम. बरं, मग T काय आहे? टाइम पिरियड आहे. टाइम पिरियड म्हणजे टाइमच असतो, इज इक्वल टू S काय झालं? MT-2 रेस टू A. ओके, R काय आहे? L रेस टू B आणि डेन्सिटी किती? मास अपॉन व्हॉल्यूम रेस टू C. ओके, आता हे काय? इथं M0 आणि L0 आहे ना, मग MM चे कोएफिशियंट्स कम्पेअर करा. काय तर मग 0 इज इक्वल टू हे काय आहे? A प्लस C ना. हे असं लिहिता येईल का मला? M रेस टू A प्लस C L रेस टू B मायनस 3C T रेस टू मायनस 2A असं लिहिता येईल का? आता कम्पॅरिझन करा. हे केल्यानंतर हे झालं ना, A प्लस C इज इक्वल टू 0. इथं काय येईल? B मायनस 3C इज इक्वल टू 0 आणि 1 इज इक्वल टू हे T रेस टू 1 असतं ना, 1 इक्वल टू मायनस 2A. तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. A ची व्हॅल्यू किती आली? मायनस हाफ. याच्यावरनं A ची इथं ठेवली व्हॅल्यू, C ची व्हॅल्यू आली प्लस हाफ आणि B ची व्हॅल्यू किती आली? 3C ना, म्हणजे B ची व्हॅल्यू आली 3/2. कळतंय का? हा, म्हणजे याच्यात व्हॅल्यू ठेवा. काय झालं? T डायरेक्टली प्रपोर्शनल टू S रेस टू A ना, S रेस टू मायनस हाफ, R रेस टू B आहे. B आहे 3/2 आणि रो किंवा P म्हणू, P रेस टू C इज हाफ. ओके, मग काय करता येईल? इज इक्वल टू रूट मध्ये PS गेलं आणि हे R3. कळतंय का? हे असं काहीतरी आन्सर येतंय का? ρr3/s. हे रो असतं, हे रो म्हणतो आपण. त्यांनी P दिलं म्हणून P म्हणलं, ठीक आहे तुम्ही रो घ्या, P घ्या. या ठिकाणी तुम्हाला तुमचं काम झालं. T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनिवे इज इक्वल टू K कॉन्स्टंट टाकता येतोय, म्हणजे पहिला ऑप्शन मॅच होतोय. क्लिअर तुम्हाला? पुढे ओके, इफ देर इज अ पॉझिटिव्ह एरर ऑफ 50% इन मेजरमेंट ऑफ वेलॉसिटी, देन मेजरमेंट द एरर इन मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी इज. ओके, कायनेटिक एनर्जी किती असते? हाफ mv². ओके, मग K म्हणा. तर ऍक्च्युअली मग आपल्या फॉर्म्युलानुसार काय पाहिजे? डेल्टा K/K इज इक्वल टू डेल्टा M/M प्लस 2 टाइम्स डेल्टा V/V असं असायला पाहिजे. तुम्ही शिकले असाल. ओके, पण हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युलामध्ये ऍक्च्युअली एक कंडिशन आहे. ओके, हे तुम्ही जेव्हा पुढे शिकत जाल, तुम्हाला अजून ह्याची प्रॅक्टिस होत जाईल, असं तुम्हाला कळत जाईल. ऍक्च्युअली हे जे रिलेशन आहे हे एक अप्रॉक्सिमेट रिलेशन असतं. कळतंय? हे जे रिलेशन असतं ते अप्रॉक्सिमेट असतं. म्हणजे हे काय? थोडक्यात दिस इज व्हॅलिड ओनली when
एरर इज लेस दॅन 5%. एरर इज लेस दॅन 5%. आठवा, आपण मगाशी सॉल्व्ह केलेल्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये एरर 5% कमी होता म्हणून आपण हे सगळीकडे वापरत चाललो होतो. अच्छा, पण आता ह्याच्यामध्ये एरर किती आहे? ह्याच्यामध्ये एरर 50% आहे एरर. त्यामुळे तुम्ही जर हे इथं व्हॅल्यू टाकली तर तुमचा आन्सर चुकणार आहे. कळतंय? म्हणजे करून दाखवतो तुम्हाला चुकलेला आन्सर काय येतं बघा. चुकीचं आन्सर काय येतं? डेल्टा एम बाय एम. त्यांनी मासमध्ये काही एरर नाहीच, त्यामुळे हे तर 0 आहे, एरर आहे. ओके, 2 टाइम्स डेल्टा व्ही बाय व्ही किती आहे? 50% ना. 50% म्हणजे किती आहे? 50/100. येस ऑर नो? त्यामुळे हे किती येतं? हे 100/100 म्हणजे 1 येईल ना हे. मग तुम्ही काय कन्क्लूड कराल? 1 × 100 म्हणजे बेसिकली 100%. किती? डेल्टा के बाय के, सॉरी, म्हणजे कायनेटिक एनर्जी मधला एरर किती आहे? 100%. हे तसं तुम्ही आन्सर काढाल, पण हे आन्सर चुकीचं आहे. हे आन्सर मॅच होणार नाही. आणि एस्पेशली तुम्ही हा ऑप्शन तुम्हाला दिसणारच आहे, ऑप्शनमध्ये 4 असणारच आहे, ते देतील मुद्दामून तुम्हाला. आणि तुम्ही ह्याला टिक केले तर तुमचा आन्सर चुकणार आहे. कळतंय? का चुकणार आहे हे इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून घ्या. हा जो काही फॉर्म्युला आहे, हा असा रिलेशन दाखवणारा फॉर्म्युला जो असतो, हा फॉर्म्युला म्हणजे आपण आतापर्यंत यूज करत आलोय, हा फॉर्म्युला तेव्हाच व्हॅलिड असतो जेव्हा एरर व्हॅल्यू कुठल्याही याच्यामधल्या कुठल्याही पर्सेंटेज एररची व्हॅल्यू 5% पेक्षा कमी असते. 5% पेक्षा जास्त असेल तर ह्याच्यामध्ये एरर इतका जास्त होतो की मग तो फॉर्म्युला व्हॅलिड होत नाही. मग आता या ठिकाणी काय करायचं? चला, या ठिकाणी काय नाही, यू गो विथ ओरिजिनल वर्क. ओरिजिनल वर्क म्हणजे काय मला सांगा? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv² ना. ओके, हाफ आणि एम तरी कॉन्स्टंट आहे, काही एरर नाहीये. म्हणजे आय कॅन से कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v² असं म्हणू का मी? मग आय कॅन राईट k1/k2 इज इक्वल टू v1² असं लिहू मी हिला. बघा, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. ओके, आता मी काय करतो? मला काय पाहिजे? मला पाहिजे डेल्टा के बाय के. मला पाहिजे ना. ओके, डेल्टा के काय असतो? के फायनल किंवा K2 मायनस K1. फायनल के मायनस इनिशियल के ना, चेंज इन के झालं ना डेल्टा के. मग मी काय करतो? ह्याचा इन्व्हर्टेंडो घेऊन डिव्हिडंडो घ्या. इन्व्हर्टेंडो सगळ्यात पहिला घेऊ. चला, ठीक आहे. K2/K1 इज इक्वल टू V2. ओके, ओके, आपण हे अजून थोडं सिम्प्लिफाय करून करूयात. बरं, V1². मला सांगा V1 किती आहे? समजा V1 आहे V. तर V2 किती असायला पाहिजे? आता पॉझिटिव्ह एरर 50% झाला. कळतंय? 50% एरर कशामुळे झाला? व्हेलॉसिटीमध्ये झाला ना. म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये 50% म्हणजे काय? आता V2 किती झाली? इनिशियल मध्ये 50% वाढ झाली ना. म्हणजे हाफ 50% म्हणजे अर्ध्यानी वाढलं. दिस बिकम्स 1.5 V. कळतंय का? V2 काय झाला? 1.5 V. जर V1 V असेल तर ह्यालाच म्हणणार ना 50% वाढणं. कळतंय? ओके, इथं आणा. मग मला काय लिहिता येईल? हे आय कॅन राईट दिस एज V1². हे काय आहे? V² 1.5 V चा होल स्क्वेअर. हे V² कट झाले. म्हणजे काय झालं? K1/K2 इज इक्वल टू 1.5 चा होल स्क्वेअर काय असतो? 15 चा 225 म्हणजे 2.25 असं लिहू का मी याला? असं लिहू का? अच्छा, मग आता इन्व्हर्टेंडो घेऊन डिव्हिडंडो घ्या. म्हणजे आय कॅन राईट K2 मायनस K1/K1 इज इक्वल टू 2.25 मायनस 1/1. म्हणजे हे आलं 1.25. आणि K2/K1 काय आहे? डेल्टा K/K ओरिजिनल. कळतंय का? म्हणजे हा तुम्हाला काढायचा आहे. हे झालं 1.25. ह्याला 100 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला मिळेल 125%. तुम्हाला कळतंय मी काय केलेलं आहे हे? ओके, सो म्हणजे ह्याचं कन्क्लुजन काय आहे की जेव्हा एरर व्हॅल्यू 5% पेक्षा जास्त असते तेव्हा आपल्याला असं वापरून चालत नाही. वी हॅव टू डायरेक्टली हे दोघांचं रिलेशन काढावं लागतं असं. आणि त्या रिलेशनने एकमेकांचे व्हॅल्यूज कम्पेअर करायच्या. कळतंय का तुम्हाला? ओके, दिस वॉज हा कुठला होता प्रॉब्लेम? 17 होता. आता 18 बघा. 18 प्रॉब्लेम. इन एन एक्सपेरिमेंट असं सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बरं, त्यांनी काय म्हणलंय? वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर मॅक्सिमम पॉसिबल एरर इन वाय, पर्सेंटेज एरर तुम्हाला वायचा काढायचा आहे. तर मला सांगा डेल्टा y/y किती आहे? 4 ला मध्ये तर काही नसतो. 4y आणि पाय कॉन्स्टंट्स आहेत. आय राईट डेल्टा कॅपिटल M/m प्लस डेल्टा G/g प्लस डेल्टा L/ कॅपिटल L/कॅपिटल L प्लस डेल्टा
टू डेल्टा डी बाय डी प्लस डेल्टा स्मॉल एल बाय स्मॉल एल, हे असं तर येईल. अच्छा, आता प्रत्येकाचे एरर्स किती आहेत मला सांगा. एल ची व्हॅल्यू किती आहे. एल ची व्हॅल्यू आहे 2.820 मीटर. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये एरर किती होऊ शकतो. 2.820 प्लस ऑर मायनस 0.001 इतका एरर याच्यात पॉसिबल होऊ शकतो. कळतंय. ही झाली एल ची व्हॅल्यू एरर्स सकट. एम ची झाली 3.00 kg अशी आहे, म्हणजे हे 3.00 प्लस ऑर मायनस 0.01 पर्यंत एरर होऊ शकतो. पुढे काय आहे. एल स्मॉल एल आहे 0.087. ओके, दिस कॅन बिकम 0.087 प्लस ऑर मायनस 0. काय झालं हे 001 एवढा होऊ शकतो. आता मला हे रिलेटिव्ह एरर्स काढायचे आहेत ना, त्यामुळे हे कन्वर्ट करत बसू नका. देर इज नो नीड टू कन्वर्ट. ओके, त्यानंतर एल, त्यानंतर काय बोललं डी 0.041 सेंटीमीटर, म्हणजे 0.041 प्लस ऑर मायनस 0.001. हे झालं कॅपिटल डी. आणि जी ची व्हॅल्यू किती आहे 9.81, म्हणजे 9.81 प्लस ऑर मायनस 0.01. कळतंय. हे झालं त्याच्या एररची व्हॅल्यूज. या व्हॅल्यू टाकायचं आणि हे सगळं घोटाळा सॉल्व्ह करा. डेल्टा वाय बाय वाय इज इक्वल टू डेल्टा एम बाय एम किती आहे 0.01/3 प्लस डेल्टा जी बाय जी किती आहे 0.01/9.81 प्लस डेल्टा एल किती आहे कॅपिटल एल 0.001/2.820 प्लस 2 टाइम्स डेल्टा डी बाय डी 0.001/0.041 प्लस डेल्टा स्मॉल एल बाय एल 0.001/0.087. हा सगळं तुम्ही हे सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर आहे 6.5 असं काहीतरी पर्सेंटेज. आणि सॉल्व्ह करून ह्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. कळतंय. हे 6.5% येतं. ठीक आहे. तर हे काही नाही, चांगलं गणित आहे. तुम्ही करा हे गणित. आता मी स्किप करून पुढे जातो. 19. ओके, 19 पिरियड ऑफ ऑसिलेशन असं सगळं आहे. एल दिलेला आहे, दिलेली आहे टाइम पिरियड. ओके, तर पर्सेंटेज एरर इन जी, त्यांनी जी मध्ये तुम्हाला एरर विचारलेला आहे. मला सांगा जी चा फॉर्म्युला काय लिहिता येईल. आता ह्याच्यात ना टी चा 2π√L/8 नाही, L/G पाहिजे इथं. ठीक आहे, L/8. अच्छा, इथं मिसप्रिंट झालेली आहे 8 म्हणून. ठीक आहे, मग मी ह्याला तुम्हाला हे माहित नाहीये, मी तुम्हाला ह्याचा बोनस मॅथ तुम्हाला ऍड करतो ह्याचा. पण तुम्हाला एनिवे सोल्युशन बघा, बोनस तरी मी एनिवे ऍड करतो ह्याचा, कारण त्यात मिसप्रिंट आहे. पण सोल्युशन बघूयात आपण किती येतं सोल्युशन. बघा सोल्युशन काय म्हणतो ह्याचं. हा, मग जी ची व्हॅल्यू काय देता येईल मला. जी इज इक्वल टू आय कॅन से L/T² 4π² ना, असं लिहू का मी. जी इज इक्वल टू, तर म्हणजे आय कॅन से डेल्टा जी, त्यांनी पर्सेंटेज एरर इन जी विचारलंय ना, डेल्टा जी बाय जी इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल प्लस 2 टाइम्स डेल्टा टी बाय टी. कळतंय का. आता डेल्टा एल बाय एल किती आहे 100 सेंटीमीटर आणि त्याची 1 mm अॅक्युरसी आहे. म्हणजे 1 mm अॅक्युरसी आहे लिस्ट काउंट, आणि त्याचे एरर किती आहे 100 mm. 100 mm म्हणजे किती 100 सेंटीमीटर मीन्स 1000 mm. ओके, 2 इंटू डेल्टा टी टाइम पिरियड सेकंड मध्ये 2 सेकंड आहे. टाइम ऑफ 10 ऑसिलेशन इज मेजर्ड बाय स्टॉप वॉच ऑफ. ओके, त्यांनी काय म्हणलं टाइम पिरियड इज 2 सेकंड. ह्याचा टाइम पिरियड 2 सेकंड आहे. पण 100 ऑसिलेशनला मेजर करायला 100 ऑसिलेशन जेव्हा मेजर केले तेव्हा त्याचा त्या स्टॉप वॉचचा लिस्ट काउंट काय होता 0.1 सेकंड. म्हणजे त्याच्यात एरर किती होऊ शकतो 0.1 सेकंड एरर होऊ शकतो. पण एकूण किती वेळ मोजला त्यांनी 100 ऑसिलेशन मोजले आणि प्रत्येक ऑसिलेशनला 2 सेकंड लागतात. म्हणजे एकूण त्यांनी किती वेळ मोजला 200 सेकंड्स. हे तुम्हाला गणित कळतंय का. नसेल कळत तर मला इमिजिएटली रिवर्ट करा ग्रुपवर, मी तुम्हाला याचं जास्त एक्सप्लेनेशन देतो डिटेलमध्ये. अच्छा, तुम्हाला पर्सेंटेज एरर काढायला सांगितलंय. ह्याला 100 नीच मल्टिप्लाय करून टाका, आपला कॅल्क्युलेशन सोपं जाईल. वरती 100 नी या ह्याला 100 नी आणि ह्याला 100 नी मल्टिप्लाय करून टाका. मग काय होईल इथं हे 0.1 होईल आणि प्लस हे
हे 1/2000 होईल ना, किंवा 1/20 ही 1/20 होईल, म्हणजे 1/20 मीन्स 1/10 जे 0.1, बेसिकली 0.2% आन्सर. पुढे ओके, हा क्वेश्चन आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ मटेरियल ऑफ बॉडी इज फाउंड बाय वेइंग इन एअर अँड देन इन वॉटर. ओके, इफ एअर मध्ये एवढा आहे, पाण्यामध्ये एवढं वजन आहे, तर रिलेटिव्ह डेन्सिटी याची किती आहे? ओके, मला सांगा रिलेटिव्ह डेन्सिटी असते काय? इट इज वेट इन एअर अपॉन डिफरन्स इन वेट. हा रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे बेसिकली वेट इन एअर अपॉन वेट इन एअर मायनस वेट इन वॉटर. ओके, अच्छा, मला सांगा वेट इन एअर किती आहे? 5 प्लस ऑर मायनस 0.05. ओके, अपॉन वेट इन एअर आणि दोघांना डिफरन्स म्हणजे काय आहे? 5 इंटू प्लस ऑर मायनस 0.05. ओके, मायनस 4 प्लस ऑर मायनस 0.05. कळतंय? हा, आता कसं करणार हे वरती न्यूमरेटर असं ठेवा, 1 मिनिट. ओके, खाली काय डिनॉमिनेटर मध्ये याच्याने बेस फिगर सबट्रॅक्शन होती 1. हा, पण एररची कधी सबट्रॅक्शन होत असते, एररची ऑलवेज ऍडिशन होत असते. त्यामुळे ह्याची ऍडिशन किती होणार? प्लस ऑर मायनस 0.1. कळतंय? आता तुम्हाला हा झाला आरडी रिलेटिव्ह डेन्सिटी. चला ह्याला डी म्हणून टाकू आपण. तुम्ही पर्सेंटेज एरर त्यांनी विचारलेला आहे ना तुम्हाला. या दोघांचा रेशो हा पर्सेंटेज एरर आहे ना, तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? तर म्हणजे हा डी प्लस डेल्टा डी असेल ना. एनिवे, पण रेशो मध्ये काय असतं? ह्याला जर डब्ल्यू म्हणलं आणि ह्याला डब्ल्यू डॅश म्हणलं या दोन्हीच्या सबट्रॅक्शनला, तर मला काय लिहिता येईल? डेल्टा डी बाय डी इज इक्वल टू, हेच मला फाइंड करायचंय. हे काय आहे? ह्याचा रिलेटिव्ह एररची ऍडिशन ना, 0.05 अपॉन 5 प्लस 0.1 अपॉन 1. कळतंय? हे आणि पर्सेंटेज काढायचं, म्हणजे ह्याला 100 ने आता मल्टिप्लाय करूनच टाका अगोदरच, सिंपल जाईल ना. हे काय झालं? हे झालं 1 प्लस 10, 11%. कळतंय का तुम्हाला हे? ओके, म्हणजे एरर लिमिट्स मध्ये काय? बेस व्हॅल्यू किती असणार आहे? 5 अपॉन 1 ना, बेस व्हॅल्यू 5 असणार ना. म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी एरर लिमिट मध्ये कसं लिहिता येईल? 5 प्लस ऑर मायनस 11%. आन्सर. कळतंय? 21. लेंथ ऑफ सिलेंडर इज मेजर्ड विथ मेटरिंग रॉड दिस. ओके, पर्सेंटेज एरर इज इन द व्हॉल्यूम. ओके, काय करता येईल? लेंथ सिंपल आहे प्रॉब्लेम. लेंथ काय आहे? 5.0. मला सांगा प्लस ऑर मायनस 0.1 ना, लिस्ट काउंट आहे, प्लस 0.1 आहे. हे लेंथचं मेजरमेंट. रेडियस किती आहे? 2 प्लस ऑर मायनस हे काय आहे? वेल एक मिनिट. गिवन लेंथ इज 5 सेंटीमीटर. एक मिनिट, काहीतरी बरोबर आहे का? हा, आणि ही लेंथ जी मोजलेली आहे व्हर्नियर कॅलिपर, डायमीटर इज मेजर्ड विथ व्हर्नियर कॅलिपर ऑफ लिस्ट काउंट 0.01. अच्छा, आणि त्यांनी दिलेली आहे रेडियस 2 आहे. अच्छा, मग आता हे 0.01 या लिस्ट काउंटने डायमीटर मोजला ना, मग रेडियस मध्ये पॉसिबल आहे ह्याचा हाफ होऊ शकेल, म्हणजे 0.005 असं रेडियस मध्ये एरर होऊ शकतो. कळतंय का? त्यांनी एलसी दिलेला आहे हा लिस्ट काउंट. पण हा लिस्ट काउंट कशाचा आहे? डायमीटरचा आहे. व्हर्नियर कॅलिपरने डायमीटर मोजतो ना आपण, त्यांनी दिलेलं आहे डायमीटर बाय 2 विल बी एरर इन रेडियस. तुम्हाला अजून हे इन्स्ट्रुमेंट अजून तुम्हाला शिकवले जातील, व्हर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज, डोंट वरी, ते व्हायचं अजून आपलं. ओके, तर त्यांनी काय विचारलंय? पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम. बोला, व्हॉल्यूम काय असतं? 4 पाय आर स्क्वेअर एल ना, सिलेंड्रिकल व्हॉल्यूम, म्हणजे डेल्टा व्ही बाय व्ही. आता हा रिलेटिव्ह एरर पर्सेंटेज एरर काढत असल्यामुळे तुम्हाला कन्व्हर्जन काही करायची गरज नाही. डेल्टा 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर प्लस डेल्टा एल बाय एल. 2 टाइम्स डेल्टा आर किती आहे? 0.005 बाय 2 प्लस 0.1 अपॉन 5. 100 ने मल्टिप्लाय करून टाका ना, सिंपल. म्हणजे किती होईल?
0.5 प्लस 100 ने मल्टिप्लाय केला की झालं म्हणजे 2. आन्सर 2.5. अच्छा, तर आता हे पर्सेंटेज त्याने 2.5 जे आहे हे जर त्याने राऊंड ऑफ करायचं ठरवलं, इफ दिस वी हॅव टू राऊंड ऑफ, तर बेसिकली आता हे राऊंड ऑफ कसं करता येईल मला सांगा. हे ऍडिशन करताना लिस्ट प्रिसाइज, आता 2.5 आन्सर त्याने दिलेलं नाहीये, दिला असतं तर त्याला तुम्ही टिक केलं चालली असती, पण ह्याच्यात आन्सर त्यांनी आता काय दिलेलं आहे, ऍडिशन करताना लिस्ट प्रिसाइज एकच डेसिमल आहे ना, एकच प्लेस आहे ना डेसिमलची, त्यामुळे इथं पण मला काय करायला लागेल, एकच प्लेस ठेवावं लागेल. म्हणजे बेसिकली डेसिमल नंतर, सॉरी एकच प्लेस म्हणण्यापेक्षा काय, याच्या डेसिमल नंतर काही नाहीच आहे, डेसिमल नंतर 0 प्लेसेस आहे असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पण मला काय करावं लागेल, डेसिमल नंतर 0 प्लेस ठेवावं लागेल, म्हणजे या फाईलला काढावं लागेल. फाईलला काढावं लागेल म्हणजे काय, हे 3% येईल, राऊंड ऑफ होईल ना, हे कळतंय. दॅट्स हाऊ द आन्सर इज 3%. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय हे. ओके ओके 22 काय म्हणतोय, बॉक्स मास ऑफ बॉक्स मेजर बाय ग्रॉसर बॅलन्स, हा किती आहे मास, 2.3 kg आहे. ओके, 2 pieces of gold pieces of mass this and this are added to the box, the mass total mass of the box is. अच्छा, ह्याच्यात काय ऍड केलं, गोल्ड ऍड केलं ना, म्हणजे M1 किती आहे, 20.15 ग्राम आहे ना. अरे कळतंय, ग्राम म्हणजे जर मी काय करतो, ह्याला केजी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर व्हॉट इज इट, हे येईल 1000 ने डिवाइड करावं लागेल ना, कळतंय का, तर 0.02015 असं येईल हे केजी. आणि हे M2 काय होईल, ह्याला पण 1000 ने डिवाइड करा, 0.02017 होईल, तिने ऍड करा. ओके, हे झालं 12. ओके, आता ह्याच्यामध्ये लिस्ट प्रिसाइज व्हॅल्यू किती आहे, ही आहे. ऍडिशन मध्ये लक्षात घ्या, ऍडिशन मध्ये लिस्ट प्रिसाइज असतं, दिस इज लिस्ट प्रिसाइज, पण डेसिमल नंतर एकच जागा आहे, इथे पण मला डेसिमल नंतर एकच जागा ठेवावी लागेल, म्हणजे हे सगळं उडवावं लागेल. आता हे 4 आकडा 5 पेक्षा कमी असल्यामुळे बाकी काही फरक पडणार नाही, याचा आन्सर 2.3 येणार आहे. कळतंय, 2.3 kg आन्सर. 23 percentage error in measurement of mass and speed are this, how much will maximum error in estimation of kinetic energy obtained बाय तुटलाय मतलब बी आणि वाय काय, बाय मेजरिंग मास अँड स्पीड. कायनेटिक एनर्जी किती आहे, डेल्टा के बाय के इज डेल्टा एम, हाफ एम व्ही स्क्वेअर ना, एम प्लस 2 टाइम्स डेल्टा व्ही बाय व्ही. आता बघा ह्याच्यामध्ये पर्सेंटेज एरर 2%, 3% चालणार आहे, म्हणजे 5%च्या खाली आहे, त्यामुळे देर इज नो प्रॉब्लेम इन युझिंग दिस, डायरेक्टली वापरता येतं मला. हे किती आहे, मासमध्ये 2% आहे आणि ह्याच्यामध्ये 3% आहे, म्हणजे काय झालं 8% आन्सर. 24 काय म्हणते त्याने, रो इज इक्वल टू ए क्यूब बी रेस टू हाफ, ओके, सी रेस टू -4 इंटू डी रेस टू 3/2. ओके, एक सिंपल गोष्ट आहे, त्यांनी विचारलंय कुठल्या पॅरामीटरचा सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन असेल पर्सेंटेज एरर मध्ये. मला सांगा पर्सेंटेज एरर काय देता येईल, डेल्टा रो बाय रो इज इक्वल टू 3 टाइम्स डेल्टा ए बाय ए प्लस हाफ टाइम्स डेल्टा बी बाय बी प्लस 4 टाइम्स डेल्टा सी बाय सी. हे मायनस इथल्या याची गरज नाहीये, कारण एरर कधी पण ऍड होत असतो, आपण मॅक्सिमम एरर काढतोय, प्लस 3/2 डेल्टा डी बाय डी. बघा ह्याच्यातलं सगळ्यात एररची कॉन्ट्रीब्युशन कोण करतोय, हा 3 पट करतोय, हा हाफ टाइम करतोय, हा 4 टाइम्स करतोय, म्हणजे कोण जास्त कॉन्ट्रीब्युट करतोय, सी करतोय जास्त कॉन्ट्रीब्युटच्या एरर मध्ये, आणि हा तर 1.5 टाइम्स करतोय, म्हणजे हा 4 मोठा आहे ना, त्यामुळे सी इज कॉन्ट्रीब्युटिंग मॅक्सिमम टू द एरर. 25 काय म्हणतोय, द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड द युनिट ऑफ लेंथ अँड टाइम हॅज चेंज टू किलोमीटर अँड आर रिस्पेक्टिव्हली, द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ द एक्सेलरेशन. ओके, काय आहे व्हॅल्यू ही, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, किलोमीटर आणि आर मध्ये करायचं झालं हे, तर मला सांगा 10 मीटर म्हणजे किती किलोमीटर, मीटर 1 मीटर म्हणजे 10⁻³ किलोमीटर ना, आणि सेकंड स्क्वेअर 1 सेकंड म्हणजे दिस इज 1 सेकंड इंटू 1 सेकंड ना, बट व्हॉट इज 1 सेकंड इन टर्म्स ऑफ आर, 1 सेकंड म्हणजे किती, 1/3600. हे झालं आर, आणि हे पण झालं 1/3600 आर, कळतंय का. ओके, म्हणजे दिस बिकम्स
10 टू पॉवर -2 इंटू हे सगळं वरती जाईल ना, म्हणजे 36चा स्क्वेअर इंटू 10 टू पॉवर 4. हे काय झालं, हे किलोमीटर पर आवर स्क्वेअर. कळतंय का? मग हे 36चा स्क्वेअर इंटू 10 टू पॉवर 2. आणि 36चा स्क्वेअर काय येतो, हा येतो 1296. 36चा स्क्वेअर हा येतो आणि पुढे 10चा स्क्वेअर 00. कळतं तुम्हाला? ओके, दिस इज किलोमीटर पर आवर स्क्वेअर. ओके, सॉरी, हे सगळं स्किप झालं का? फ्रेम मध्ये नव्हतं. ओके, फाईन. आता एकदा प्लीज चेक करा, माझं लक्ष नाही गेलं कॅमेराकडे, हे सगळं फ्रेम मध्ये आलेलं नाहीये. तर परत दाखवतो, ऐका. G इज इक्वल टू हे असं सगळं येतं ना, मीटर पर सेकंड. आणि मी काय केलं, 1 मीटर म्हणजे 10 टू पॉवर -3 ना, किलोमीटर. ओके, आणि 1 सेकंड म्हणजे 1/3600 R, आणि परत 1 सेकंड म्हणजे परत 1/3600 R. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? आणि हे सगळं वर जाईल, हे सगळं न्यूमरेटर जाईल ना हे. ओके, आणि त्यानंतर तुम्ही हे सगळं सॉल्व्ह करून यू विल गेट असं आन्सर. ठीक आहे, हे बघा, हे सगळं गणित आहे, हे एकदम हार्डकोर गणित आहे, जे तुम्ही आतापर्यंत 10वी पर्यंत तुम्ही करत आलेले आहेत. तुमचं हे गणित जितकं चांगलं आहे, ज्या लेवलपर्यंत चांगलं आहे, तितकं तुम्हाला ह्याच्यामध्ये गणिताचा प्रॉब्लेम येणार नाही. लॉजिकचा प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली क्लॅरिफाय करा, आणि गणिताचा प्रॉब्लेम असेल तर अभ्यास, सराव, प्रॅक्टिस करून येतं. ओके, देर इट इज. 25 झालेलं आहे. नेक्स्ट इज 26. 26 काय म्हणतोय? गॅस बबल फ्रॉम एन एक्सप्लोजन ऑफ वॉटर ऑसिलेट्स टाइम पिरियड T. ओके, दिस इज फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा इज. बर, त्यांनी काय म्हणलेलं आहे? टाइम पिरियड इज प्रपोर्शनल टू T इज प्रपोर्शनल टू, हा प्रेशर आहे ना, प्रेशर रेस टू अल्फा रेस टू B, अल्फा D इज डेन्सिटी. बरं, हे D पाहिजे बरं का, डेन्सिटी रेस टू -B, आणि E काय आहे? एनर्जी रेस टू -C असं आहे. आता त्यांनी व्हॅल्यू ऑफ अल्फा विचारलेलं आहे तुम्हाला. दे हॅव आस्क्ड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा. अच्छा, आता कसं करणार हे? हाऊ विल यू डू दिस? T इज इक्वल टू, Tच टाइम पिरियड सेकंड आहे ना. बघा, प्रेशर काय? फोर्स अपॉन एरिया. लक्षात घ्या, मेकॅनिक्स मध्ये फोर्सचं डायमेन्शन डोक्यात फिट करून टाका. फोर्सवरून मेकॅनिक्स मध्ये सगळे टर्म्स तुम्हाला डायमेन्शन त्याचं काढता येईल. प्रेशर काय? फोर्स अपॉन एरिया. फोर्स आहे mLT-2 अपॉन एरिया L2 रेस टू अल्फा. D काय आहे? D त्याने काय दिलं? डेन्सिटी ना, मास अपॉन व्हॉल्यूम रेस टू -B. आणि काय आहे? E एनर्जी काय? फोर्स इंटू डिस्टन्स. तर काय आहे? mLT-2 आणि पुढे L ना, म्हणजे L2 होऊन जाईल -C. कळतं तुम्हाला? हे L2 आणि हे कट होऊन -1 होऊन जाईल ना इथं वरती. यू अंडरस्टँड दॅट? अच्छा, आता हे M0 L0 असतं. आता मी मगासारखं जरा सिम्प्लिफाय करत बसून डायरेक्ट कम्पेअर करा एमचे कोएफिशियंट्स काय येतं. इथं तर 0 आहे LHSचं, इथं काय आहे? -अल्फा, इथं काय आहे? -B, इथं काय आहे? -C. कळतंय? हे झालं 0. आणि Lचं कोएफिशियंट इथं 0 आहे, इथं काय आहे? -अल्फा, -अल्फा -B आणि -C बरोबर आहे. Lचं काय आहे? Lचं -अल्फा, एक मिनिट, इथे प्लस अल्फा पाहिजे, सॉरी, प्लस अल्फा. ओके, L आता इथं -अल्फा, इथं काय होईल? इथं L आहे +3B -2C. आणि Tचं कोएफिशियंट इंडेक्स कम्पेअर केला तर T⁻1 आहे, इथं T⁻2 अल्फा, इथं पुढे काही नाही, आणि इथं हे +2C. बस, तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आणि आन्सर काढायचं आहे. सिम्पल आहे. हे कसं काय सॉल्व्ह करता येईल? आता बघा, 3 अननोन्स आहे त्याच्यात, 3 अननोन आणि 3 इक्वेशन. आता हे सॉल्व्ह करणं हे प्युअर गणित आहे. कसं काय करता येईल बघा. इथं -2 अल्फा +2C दिसतंय. बर, इथं +2C आहे. बर, असं करता येईल का? इथं हे इक्वेशन असं लिहितो मी, अल्फा इज इक्वल टू B + C.
हे इक्वेशन लिहितो अल्फा इज इक्वल टू 3b मायनस 2c आणि हे दोन्ही इक्वेट केले याचे LHS LHS तर मला मिळेल b प्लस c इज इक्वल टू 3b मायनस 2c म्हणजे काय मिळेल आय गेट 2b इज इक्वल टू 3c कळतंय का 2b इज इक्वल टू 3c बरं हे एक मला रिलेशन मिळालं ओके आता या 2b टू 3c वरनं मला काय मिळेल बरं अल्फाचं रिलेशन एखादं मिळू शकेल का ओके याच्यात टाका व्हॅल्यू अल्फा इज इक्वल टू बी इज इक्वल टू 3/2c प्लस c ना म्हणजे काय झालं 5/2c अल्फा इज इक्वल टू 5/2c आलं बरं तर आता काय करतात अल्फाची व्हॅल्यू ही जी काही मिळाली आहे ती या थर्ड इक्वेशनचा वापर करून घेतला नाही आपण अजून करूयात 1 इक्वल टू -2 अल्फाची व्हॅल्यू किती आहे 5/2c प्लस 2c ना म्हणजे काय झालं हे -5 आणि +2 -3c झालं म्हणजे c ची व्हॅल्यू आली -1/3 c ची व्हॅल्यू -1/3 आली तर b अल्फाची व्हॅल्यू किती आली -5/6 इथं 1/3 ठेवा 5/6 आणि b ची व्हॅल्यू किती आली इथं ठेवा -½ c ची व्हॅल्यू ठेवा इथं -½ ओके हे झालं ABC ची व्हॅल्यू त्याने तुम्हाला काय विचारलेलं आहे त्याने विचारलंय व्हॅल्यू ऑफ अल्फा विचारले ना -5/6 आले ना चलो ओके काय नाही गणित आहे हे सगळं ठीक आहे पण ते येणं गरजेचं आहे वी कॅन्ट अंडर एस्टिमेट दॅट ओके हे झालं 27 आता 27 जे आहे ह्याचा आन्सर आहे तर तुम्हाला अजून म्यू नॉट आणि एप्सिलॉन नॉट त्याला ह्याला म्हणतात एप्सिलॉन आणि ह्याला म्हणतात म्यू नॉट तुम्हाला ह्याचं व्हॅल्यू काय याचा अर्थ काय ह्याचं युनिट काय डायमेन्शन काय तुम्हाला सध्या फिजिकल सिग्निफिकन्स माहित नाही तुम्ही ऍज ऑफ नाव हे आपण पुढे शिकणार आहे पुढे आपण याच्यावर PhD करणार आहे या 2 टर्म्सवर तर आता ऍज ऑफ नाव तुम्ही काय करा या दोघांचे तुम्ही डायमेन्शन फॉर्म्युले पाठ करून टाका ठीक आहे तर याच्यामध्ये आन्सर B पण बरोबर आहे आणि आन्सर C पण बरोबर आहे दोन्ही आन्सर याच्या इक्वली बरोबर आहेत ठीक आहे तर मी एकदा चेक करतो हे आपल्याला कसं करेक्ट करता येईल पण तुम्ही हे पाठ करून टाका यू अंडरस्टँड दिस अच्छा 28 त्याने विचारलेलं आहे डायमेन्शन्स ऑफ इटा ह्याला म्हणतात इटा असं एन ला खाली पाय असं खाली ओढायचा ह्याला म्हणतात इटा बरं इटाचं डायमेन्शन किती आहे मला सांगा आपण असं ह्याला रिअरेंज केलं तर इटाचे काय आहे ती व्हॅल्यू फोर्स अपॉन एरिया ΔZ अपॉन ΔV अच्छा असं येतं ना फोर्स हा F काय फोर्स आहे म्हणजे MLT-2 आहे A असतो एरिया L2 हा ΔZ काय असतो डिस्टन्स असतो बेसिकली तो त्याने दिलेला असेल तिथे डिस्टन्स हा त्याने व्हेलॉसिटी ग्रेडियंट दिलेलं आहे ठीक आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर ΔV/ΔZ ला म्हणलं त्याने व्हेलॉसिटी ग्रेडियंट व्हॉट इज व्हेलॉसिटी ग्रेडियंट हा असतो व्हेलॉसिटी पर युनिट डिस्टन्स बेसिकली चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट डिस्टन्स असतो पण ऍज ऑफ नाव तुम्ही सध्या समजून घ्या की ΔZ काय असतो डिस्टन्स म्हणजे L आणि ΔV काय व्हेलॉसिटी म्हणजे LT-1 कळतंय हे तुम्ही निपटून टाका काय झालं ML-1T-1 should be the answer कळतंय 29 अच्छा आता त्याने 29 मध्ये भयानक काहीतरी इक्वेशन दाखवलेलं आहे आणि त्याने काय विचारलेलं आहे डायमेन्शनली टी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय त्याने टाइम टी काय टाइम आहे ना टाइम विचारलंय तुम्हाला बेसिकली काय करायचंय A, B, C आणि या तिन्हीचे ऑप्शन ट्राय करायचे आणि या तिघांचं डायमेन्शन कुठे टाइम येत असेल तर ते ऑप्शन झालं हा तुम्हाला M म्हणजे काय मास माहितीये R म्हणजे काय रेडियस म्हणजे डिस्टन्स आहे 6 पायला तरी काय डायमेन्शन नाही आणि इटाचं डायमेन्शन तुम्हाला आता कळलेलं आहे कळतंय तर तुम्ही या तिन्ही ऑप्शन ट्राय करा आणि चेक करा की तिन्ही ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठल्या ऑप्शनचं टाइम डायमेन्शन टाइमशी मॅच करतंय टी मॅच होतंय तर त्याचं तिन्हीशी होणार नाही म्हणून याचा ऑप्शन आन्सर डी आहे नन ऑफ द अबव क्लिअर अच्छा 30 आपण ह्या सगळ्या टर्म्स पुढे भरपूर डिटेलमध्ये शिकणार आहे ठीक आहे ऍज ऑफ नाव तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या फोर्स एरिया डिस्टन्स व्हेलॉसिटी ठीक आहे ओके 29 झालं
तर 30 काय म्हणतोय, पोझिशन ऑफ अ बॉडी विथ ऍक्सेलरेशन अल्फा इज गिवन बाय दिस, द फाइंड व्हॅल्यूज ऑफ एम अँड एन. अच्छा, ओके. परत सिंपल आहे, एक्स इज इक्वल टू के कॉन्स्टंट आहे, अल्फा रेस टू एम टी रेस टू एन. त्यांनी के काय दिलेलं नाहीये, डायमेन्शनलेस मानून चालू आपण याला, त्यांनी दिलेलंच नाही काय. तर हे काय, एक्स काय पोझिशन आहे म्हणजे एल आहे, अल्फा काय ऍक्सेलरेशन आहे म्हणजे एल टी मायनस 2 रेस टू एम आहे, आणि टी टाइम आहे म्हणजे टी रेस टू एन आहे. ओके, मग हे कम्पेअर करा, एलचं इंडेक्स कम्पेअर केला तर काय झालं, एम म्हणजे एमची व्हॅल्यू आली 1, आणि टीचं इंडेक्स इथं टी 0 आहे ना, 0 इज इक्वल टू मायनस 2m प्लस एन, कळतंय, आणि एन ची व्हॅल्यू 2m आणि एम ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे हे आन्सर झालं 2, कळतंय, म्हणून याचा ऑप्शन आहे बी. क्लिअर. ओके. 30 काय म्हणतोय क्वेश्चन, 30 झालं ना. 31 रेडियस एवढा आहे, तर अप्रॉक्सिमेट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर व्हॉल्यूम मध्ये. व्हॉल्यूम मध्ये काय आहे, हे 4/3 पाय आर क्यूब ना. ओके, तर मला सांगा 4/3 पायचं सिग्निफिकंट फिगर याची गरज नाही, आर क्यूब म्हणजे 1.41चा क्यूब तुम्हाला करायचं आहे. ह्याचे बेस फिगर किती येते सांगा मला, ही व्हॅल्यू किती येते. ऍक्च्युली करायची गरज नाही, तुम्ही तिन्ही ऑप्शन बघा, ऑलमोस्ट सारखेच आहेत, म्हणजे 1173 असं काहीतरी येणारच ना ही व्हॅल्यू, काहीतरी 11 पॉईंट काहीतरी. ओके, हे तर एव्हिडंट आहे. आता सिग्निफिकंट फिगर, ह्याचे सिग्निफिकंट फिगर घ्यायचे नाहीत, कारण हा व्हेरिएबल नाहीये, हा मेजरेबल नाहीये गोष्ट, हे कॉन्स्टंट आहेत. आपण मेजर काय करणार, त्याचा सिग्निफिकंट फिगर इम्पॉर्टंट आहेत. रेडियस आहे, ह्याचे सिग्निफिकंट फिगर किती, 3 आहेत ना, म्हणजे 3 असतील, तिथं पण तुम्हाला 3च ठेवावं लागतील, म्हणजे 1 2 3, 3 ला कल्टी, म्हणजे 11.7 शुड बी द आन्सर. 32. ओके, वेलॉसिटी ऑफ अ बॉडी इज गिवन बाय इक्वेशन. ओके, हे 32 आहे, काय आहे, v इज इक्वल टू बी बाय टी प्लस सी टी स्क्वेअर प्लस डी टी क्यूब ना. द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ बी इज बी. मला एक सांगा, जेव्हा आपण ऍडिशन करतो, ऍडिशन मध्ये काय असतं, ऍडिशन होणाऱ्या सगळ्या टर्म्सचं डायमेन्शन सेम असायला लागतं, आणि ऍडिशन झाल्यानंतर फायनल डायमेन्शन पण काय असतं, सेमच असतं. म्हणजे आय कॅन हिअर से डायमेन्शन ऑफ व्ही किती आहे, ते शुड बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ बी बाय टी, शुड बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ सी टी स्क्वेअर, शुड बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ डी टी क्यूब. हे असायलाच पाहिजे. का असायला पाहिजे, डायमेन्शन वेगळे जर असतील या सगळ्यांच्या, या टर्मच्या डायमेन्शन वेगळे असतील तर त्याला अर्थच राहणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मास मध्ये टाइम ऍड करू शकता का कधी, 1 किलो प्लस 2 सेकंड, सांगा मला काय येतं, किंवा 5 ग्रॅम प्लस 2 मीटर. इज सच अ ऍडिशन युजफुल नाही, युजलेस आहे, मिनिंगलेस आहे. त्यामुळे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये काय पाहिजे, प्रत्येक टर्म्स ज्या ऍड व्हायला लागल्या आहेत किंवा सबट्रॅक्ट व्हायला लागल्या त्या प्रत्येक डायमेन्शन सेम पाहिजे, तर डायमेन्शन मिनिंगफुल असतं. अच्छा, म्हणजे हे बघा, लुक ॲट दिस, कारण तुम्हाला बीच डायमेन्शन काढायचं, मग किती पाहिजे, हे डायमेन्शन किती आहे, व्हेलॉसिटी म्हणजे एल टी मायनस 1 ना. ओके, आणि हे बी माहित नाही तुम्हाला, पण हे टी तर टाइम आहे, हे -1 आहे ना, म्हणजे बीच डायमेन्शन काय पाहिजे, एल पाहिजे ना. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय. ओके, सो दॅट इज द आन्सर फॉर ए ऑप्शन आहे याचा, बीचं डायमेन्शन एल पाहिजे. ओके, 33.